ठीक आहे डॉक्टर, विचारा. थँक्यू. सावी, तू तुझ्या वडिलांना काय म्हणतेस? पप्पा. पप्पांचं पूर्ण नाव काय आहे? पप्पांचं पूर्ण नाव सांगतेस ना? ते काय करत होते? कुठे असतात ते? तुझी आणि त्यांची शेवटची भेट कधी झाली होती? आणि त्या भेटीच्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं? सावी सांग, सांग सावी, आठव जरा. सावी, सावी बाळा. डॉक्टर, थांबवा तुमचे प्रश्न. तिला तिला त्रास होतोय. नाही धैर्य, आता आपल्याला थांबता येणार नाही. ती प्रश्नांना रिॲक्ट करते, याचा अर्थ तिला काहीतरी आठवते. सावी बोल. सावी, काय आठवतंय तुला नेमकं? तू पप्पांच्याबद्दल काहीतरी बोलत होतीस. आठव व्यवस्थित. काय करत होते ते? कुठे असतात? तुमची शेवटची भेट कधी झाली? आणि त्या भेटी दरम्यान काय झालं? बोल सावी, बोल. सावी बाळा, शांत हो. सावी बोल काहीतरी. काय घडलं पप्पांच्या सोबत? तू तिथं होतीस. सावी, डॉक्टर काय करताय तुम्ही? आठव, आठवायचा प्रयत्न कर. सावी, सावी बाळा, शांत हो. सगळं ठीक आहे. सावी सांग, अजून सांग. सावी, शांत हो. शांत बाळा, शांत हो. सगळे ठीक आहे. शांत हो. सावी, सावी, सावी बाळा, डोळे उघड. सावी, सावी. डॉक्टर, सावी, सावी, सावी बाळा, डोळे उघड. सावी. डॉक्टर, अहो काय झालं सावीला? ती ती डोळे का उघडत नाहीये? धैर्य, घाबरू नका. कसं असतं, पेशंटची मेमरी परत येण्याच्या प्रोसेसमध्ये असे ब्लॅकआउट्स येणं, पेशंट कोलॅप्स होणं, अशा घटना घडू शकतात. आणि बहुतेक तिला मगाशी सगळं आठवत होतं आणि त्याचाच ताण असह्य होऊन तिची शुद्ध गेली. सावी, सावी, सावी बाहेर डोळे उघड. सावी, धैर्य, तुम्हीच हायपर झाल्यावर कसं व्हायचं? तिला रेस्टची गरज आहे. ती शुद्धीवर आल्यावर आम्ही तुम्हाला आत बोलू. डोंट वरी. तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा. नाही डॉक्टर, मी
मी सावीला सोडून कुठंच जाणार नाही. सावी, धैर्य, तिला आरामाची सक्त गरज आहे. प्लीज लिसन टू मी, प्लीज. ताई, सगळं सामान होतं तसंच आहे. अगं पण नीता, तो मोबाईल कुठे आहे? काय झालं? काय शोधताय? मी मदत करू? मी कायम तुझ्या बरोबर असेल. आता जरी मी बाहेर चाललो असलो ना तरी मी तुझ्या जवळच असणार आहे. आणि आता बास झालं सावी. मला माझी सावी परत हवी आहे. नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. आता परत आल्यावर मला माझ्या जुन्या सावीचा, माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा हात हातात हवाय. कळलं तुला? धैर्य, काय काय म्हणलीस तू आता मला? धैर्य,